हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर इथे बघा आता शिवात्मजाचे काकी आजी ते आलेले आहेत शिवात्मजाला भेटण्यासाठी. तर शिवात्मजा बघा कशी गप्पा मारते. आणि हा 3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. तर मला अपलोड करायला टाइम भेटला नाही म्हणून अपलोड केला नव्हता. बाबा यायचं, बाबा हा म्हणले तरच. खानापूरला कोण कोण आहे? खानापूरला कर बाय त्या बाबाला, आईला, आजीला. बाबा येणार तू येऊन जाऊन येते. रडायचं नाही, येते. रडायचं नाही, रुसायचं नाही. तुला घ्यायला तू जाय, मग तुला घ्यायला. तुम्ही चला, घ्या मला तुम्ही. आता नाही, उद्या जाऊ. चल आम्ही दमून आलो ना. उद्या जाऊ ना. आता सोमवारी सुट्टी असेल. सोमवारी लक्ष कर नाही तरी आपण. मी नाही सांगत, मी स्वतः याला जाऊ भेटून. मग काही श्रावणचं लग्न आहे ना. मग जर त्यांना असलं काही तर मग यांच्या बरोबर जायचं. बाय कर, बाय कर. बाय कर. मग बर चक्कर मार घेतला. थांब, मी शर्ट घालतो ना. मला शर्ट घालून मंगल देईन का. थँक्यू केलं. बाय शिव. चालू करे पिलू, चालू. इकडं इकडं बटन, इकडं विसरली का? हे बटन आहे. गाडी चालू कोणी केली? बाय शिव. बाय, टाटा. बाय कर एकदा. बाय कर शिव. बाय कर. बाय. आणि कट टू डे 2. इथे बघा आता आज नगरला जायचंय. तर शिवात्मजाचं सकाळी सकाळी बघा कसा लाड सुरू झालाय बाबांजवळ. आणि यांचे सगळे गादी वगैरे उचलून ठेवल्यानंतर बघा शिवात्मजा बाबांसोबत कशी झोपली आहे. आणि एवढा लाड आलाय तिला, कारण आज नगरला जायचंय आम्हाला. तर आता आम्ही निघालेलो आहोत पुण्याला नगरवरून. तर आता जाताना आम्ही कुठे जाणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि असा आमचा प्रवास सुरू झालेला आहे मस्त असा. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि नाश्त्यासाठी थांबलो होतो. मला आधी वाटलं होतं नाश्ता चांगला भेटेल, पण या हॉटेलमध्ये खरंच नाश्ता एवढा टेस्टी आणि खूप छान होता नाश्ता, गरम गरम. तर बघा मी नाश्त्यासाठी काय काय घेतलं आहे. मिसळ तर एक नंबर होती इथली, आणि बाकी पण नाश्ता चांगला होता सगळा. तुम्ही जर नगर प्रवास करणार असेल तर एकदा इथला नाश्ता नक्की टेस्ट करून बघा, खूप छान होता. हाय कर. हॅलो फ्रेंड्स कर. काय खाल्लं? व्हिडिओ आगी मगी करा. शिवा थँक्यू म्हणा. लागणार आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत. तुम्हाला म्हटले होते की
पुढं म्हणजे आम्ही कुठं जाणार आहे ते दाखवणार आहे. तर आता माझ्या सासूबाईंच्या ज्या मावशी आहेत त्यांच्याकडे आम्ही पाडळीला आलेलो आहोत. तर आता जस्ट इथं पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता किती छान असं इथं मंदिर पण आहे आणि झाडं बघा किती छान आहेत. आणि एवढं ऊन होतं पण इथं गेल्यानंतर एवढं थंड वाटत होतं. तर बघा किती सुंदर असा परिसर आहे. तर पुढे मी दाखवते तुम्हाला. तर आतमध्ये म्हणजे कसा कसा परिसर आहे ते दाखवते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. पांढरे म्हणजे
आता इकडे पाडळीला आलेलो आहोत, शिरूर जवळ. तर इकडे आहे माझ्या सासूबाईंच्या मावशींचं घर. तर तिकडे आलेलो आहोत आम्ही आजींकडे. तर त्यांचं तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की इतका छान म्हणजे त्यांचं घर आणि परिसर आहे, खूप छान. आणि इतकी हिरवी झाडं वगैरे सगळं आहे फुलांची ते. आणि आताच ते आमचे आजोबा एक्सपायर झालेले आहेत, म्हणजे एक दीड वर्ष झालेलं आहे. तर इकडं तरी पण आजींनी खूप छान सगळं सांभाळलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे इतका छान हिरवागार परिसर आहे आणि खूप छान असं म्हणजे एकदम थंडगार वातावरण आहे. तर आज आम्ही पुण्याला चाललो होतो. तर पुण्याला जाताना म्हटलं चला आजींकडं एकदा चक्कर मारून येऊ म्हणून. तर आत्ता इकडं आलो होतो आम्ही. तर आता निघणार आहोत थोड्याच वेळामध्ये. तर तुम्हाला आजींचं घर आणि इथलं परिसर वगैरे कसं वाटलं, वातावरण ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुण्याचे बघायला भेटतील, कारण आता शेवगाववरून आम्ही कालच नगरला आलेलो आहोत आणि आता पुण्याला निघालेलो आहोत. तर आता इथून पुढचे व्हिडिओ पुण्याचे बघायला भेटतील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आणि झाडाचे आंबे बघू शकता किती छान असे आंबे आहेत. व्हिडिओ तर इथे आलेला आहे आमचा टिमू मामा. तर टिमू म्हणजे माझ्या पप्पांच्या फ्रेंडचा मुलगा आहे, पाखरे काकूंचा. तर तो आलेला आहे आणि त्यासोबत त्याचा एक मित्र पण आहे. तर शिवात माझ्या बाबाची पप्पा मारते आणि यांची दोघांची कशी मस्ती सुरू आहे. आणि टिमू मामाने शिवसाठी खूप छान असा खाऊ पण आणलेला आहे. थँक्यू टिमू. तर थोडं प्रवासामध्ये असल्यामुळे आणि दीदींची तब्येत देखील बरी नव्हती, त्यामुळे आम्ही लेट बर्थडे सेलिब्रेशन केलं काल पुण्याला आल्यानंतर. बघा दोघंजण म्हणजे एवढे एक्साइटमेंट आहे केक खाण्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅपी बर्थडे टू यू.